आज आपण इथे मिनी इडलीची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याच घरी नाश्त्यासाठी इडली हा प्रकार बनवला जातो। काहींची इडली फुलते पण जाळी पडत नाही आणि ज्यांच्याला जाळी पडते ना त्याची इडली सॉफ्ट होत नाही। आज मी तुमच्यासाठी पिठामध्ये असं एक सिक्रेट घालायचं आहे ज्यामुळे तुमची इडली छान अशी फुलली जाईल, सॉफ्ट होईल आणि जाळीदार सुद्धा होईल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी एक पातेले घ्यायचं, एक मेजरमेंटसाठी वाटी घ्यायची। मी इथे घरगुती तांदूळ घेतला आहे, अगदी 2 वाटी घेतला आहे। तुमच्याकडे इथे इडली तांदूळ असेल तर तो वापरा, नसेल तर जो अवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल, फक्त बासमती तांदूळ वापरू नका। पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचे प्रमाण अगदी 2 ते 2.5 ग्लास एवढे ठेवायचं आहे। याच्यामध्ये छान असं डाळणी तांदूळ भिजला जातो। झाकण ठेवून 7 ते 8 तास आपल्याला याला भिजायला ठेवायचं आहे। 7 ते 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ फुलली आहे, तांदूळ सुद्धा पांढरा शुभ्र झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला छान याला फिरवून घ्यायचं आहे। फिरवताना एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपल्याला दुसऱ्या पाण्याचा वापर न करता जी पाणी आपण याच्यामध्ये आहे ना याच पाण्याचा वापर करून छान असं पीठ मिक्सरला बारीक करून घेणार आहे। घेतल्यानंतर बारीक केल्यावर एका पातेल्यात काढायचं, एकसारखं छान असं फेटायचं आणि गरम जागेला झाकण ठेवून ठेवायचं। माझा व्हिडिओ इथला स्किप झालेला आहे। आता अगदी 12 तासानंतर मी तुम्हाला इथे दाखवते, पीठ छान फुललं आहे, जाळीसुद्धा पडलेली आहे। याच्यामध्ये आपण जरासुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही। छान एकदा याला व्यवस्थित फेटून घ्यायचं। फेटल्यानंतर एक गोष्ट लक्षात राहून द्यायची की ही फेटलेलं पीठ जे आहे ना, जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही सगळ्या पिठामध्ये पाणी किंवा मीठ टाकताना तर ती पीठ जास्त काळ टिकवून ठेवू शकणार नाही। त्यामुळे जेवढं लागेल तेवढं दुसऱ्या पातेल्यामध्ये पीठ काढून घ्या आणि बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजला अगदी 4 ते 5 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पीठ काढलेलं आहे ना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं याला फेटून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून छान असं फेटून घ्या। फेटून घेतल्यामुळे काय होतं, इडलीला आपल्याला जसं बॅटर हवं आहे ना अगदी तसं बनतं आणि जेवढं जास्त फेटलं जातं ना तेवढं जास्त इडली सॉफ्ट आणि जाळीदार बनली जाते। अगदी जसं हवं आहे ना अगदी तसं पीठ आपल्या इथं छान असं बनवून तयार झालं आहे। आता ही पीठ आपण साईडला ठेवून देऊया। इडलीचं स्टँड घ्यायचं आहे आणि ह्या स्टँडला तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करा। तुपामुळे काय होतं ना, आपल्या इडलीला फ्लेवर खूप छान येतो, इडली सॉफ्ट होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते। त्यामुळे मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल की तुपाचा वापर तुम्ही नक्की करा, तेलाऐवजी तुपाचाच वापर करा। यामुळे तुमची इडली खरंच खायला खूप छान लागेल। एकदा तुम्ही ट्राय केली तर तुम्हाला नक्की आवडेल। आता स्टँडला पूर्ण इथे तूप लावून झालेलं आहे, याला सुद्धा साईडला ठेवून घेऊया। पीठ घ्यायचे, जसं की मी तुम्हाला एक सिक्रेट सांगितले होते तसं की याच्यामध्ये अगदी 2 ते 2.5 चमचे तूप घालायचं आहे। तुपामुळे इडली सॉफ्ट जाळीदार होईल आणि खायलासुद्धा एकदम फ्लेवरफुल येईल। आता याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेले आहे, अर्धा चमचा सोडा घातला आहे। सोड्यामुळे काय होतं ना, इडली एकदम जाळीदार बनती, मिठामुळे ना टेस्ट एकदम परफेक्ट येते आणि तुपामुळे ना एकदम सॉफ्ट अशी आणि फ्लेवर येतो। त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडेल। आता काय करायचं आहे, आपल्याला इडलीच्या स्टँडवरती अगदी थोडं थोडं असं पीठ सोडून घ्यायचं आहे, कारण आपण इथे मिनी इडली बनवत आहोत ना त्याच्यामुळे ना मिनी इडली फुलण्यासाठी जागा हवी असते। त्यामुळे अगदी थोडं थोडं इथे पळीने सोडा किंवा पोहे खायच्या चमच्याने सोडलं तरीही चालेल। आणि जर तुम्हाला मोठी इडली बनवायची असेल ना तरीही तुम्ही याची बनवली तरी चालेल, तीसुद्धा एकदम जाळीदार सॉफ्ट अशी मऊसूद बनवून तयार होईल। आता इथे आपले बोलत बोलत पूर्ण इडली पात्रामध्ये छान असं इथे पीठ सोडून झालेलं आहे, अगदी जसं आपल्याला हवं तसं। तिथे फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या की इडली छान फुलली जाते, त्यामुळे थोडं जागा राहावी एवढंच पीठ सोडा। आता इथे पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे, स्टँड त्याच्यात ठेवायचं, झाकण लावायचं आणि मिनी इडली बेक होण्यासाठी आपल्याला फक्त 5 ते 6 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। 6 मिनटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता इडली टम अशी फुगलेली आहे, वरूनच त्याला तुपाचा फ्लेवर दिसत आहे, त्यामुळे सॉफ्ट झालेली आहे। काढायला सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट जात आहे, चिटकत नाही, काही नाही। हाताने पूर्ण दाबल्यानंतर एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होत आहे, अगदी जशी बाहेर भेटते तशी। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा।